नमस्कार मित्रांनो, तू हे रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता मित्रांनो मालिकेमध्ये तुम्ही असे बघत आलात की अर्णवसमोर आता या राकेशचं खरं सत्य आलेले असते आणि अर्णवने मात्र आता राकेशला एक संधी दिलेली असते। एकतर आता त्याला चांगले म्हणजे शिक्षा दिलेली असते। त्याला किडनॅप करून एका रूममध्ये तो घेऊन गेलेला असतो। शांतपणे त्याला तो समजावतो की हे बघ राकेश, तुझे किती नाव आहे आणि तू नेमकं काय कारस्थान केले, तू माझ्या ताईशी लग्न का केले हे सगळं मला माहिती झालेले आहे। पण तरीसुद्धा मी तुला एक शेवटची संधी देतो की तू आता ईश्वरीपासून लांब तर राहायचेच, परंतु ईश्वरीजवळ येण्याचा प्रयत्न करायचा नाही। राकेश मात्र आता तरीही ऐकायला तयार नसतो। राकेश अर्णवला म्हणतो की हे बघ, तुला जर आता तुझ्या ताईचा संसार वाचवायचा असेल तर तुला इंदोरी म्हणजे ती ईश्वरी आहे तर तिच्यापासून लांब राहावे लागेल। तेव्हा आता अर्णवला खूप राग येतो। राकेश म्हणतो की तू किती काही कर, परंतु आता तुला जे काही करायचे असेल ते तू करू शकतो, परंतु हे बघ, तुझी ती मिस इंदोर आहे ना, तर मी कधीही तुझी तिला होऊन देणार नाही। बघतच राहा की काय होते। त्यासाठी अंजलीला जरी सोडावे लागले तरीसुद्धा मी काही तुझ्या आयुष्यामध्ये तिला येऊन देणार नाही। मी तिचंसुद्धा आयुष्य बर्बाद करणार आहे। तेव्हा अर्णवला अगदी राग येतो। अर्णव म्हणतो की याला इतके समजावले तरीसुद्धा हा ऐकायला तयार नाही। एक शेवटची संधी दिली, प्रेमाने समजावले तरीसुद्धा आता हा राकेश काही ऐकायला तयार नाही। त्यामुळे आता अर्णवने एक डिसिजन घेतलेला असतो। अर्णव आता अगदी ईश्वरीशी लग्न करण्याचा डिसिजन घेतो। आता इकडे अर्णव हा राकेशला समजावतो। राकेशला समजावून सुद्धा आता काही न ऐकता मात्र अर्णवने एक असा आपल्या अंजली ताईसाठी निर्णय घेतलेला असतो, कारण ईश्वरीचं आता आयुष्य बर्बाद होताना आपल्याला वाचवायचं आहे आणि आपल्या अंजली ताईचा संसारसुद्धा तिच्या बाळासाठी वाचवायचा आहे। हे दोन कर्तव्य आपल्याला पार पाडायचे आहे आणि त्या राकेश नराधमाला त्याच्या पापाची शिक्षा तर द्यावी लागेलच, कारण त्याला इतकं प्रेमाने समजून आपण एक संधी दिली तरीसुद्धा तो ईश्वरीचं आयुष्य बर्बाद करायला निघाला। त्यामुळे आता मात्र जे सत्य आहे तर ते सगळ्यांच्या समोर यायला हवे। अर्णव आता खूप विचार करत असतो। रात्रभर त्याला आता काही झोप लागत नाही। तो सारखा अगदी ते जे काही सत्य त्याच्यासमोर आलेले आहे ते सर्व त्याला आठवते आणि राकेश जे काही बोललेलं आहे ते सुद्धा आठवते। एकतर अंजलीची तब्येत ही चांगली म्हणजे ती प्रेग्नेंट असल्यामुळे तिला चक्कर वगैरे येत असतात। तर आता हे सत्य तिला सांगू किंवा नको सांगू, जर तिला सांगितले तर तिच्या जीवाला खूप मोठा धोका होईल। आणि आता राकेशने तर धमकावलेलं असतं की जर तू अंजलीला हे सर्व सांगितले तर मात्र काय होईल याला जबाबदार तू असशील। तेव्हा आता अर्णवची द्विधा मनस्थिती होते। अर्णवला काय करू आणि काय नाही अशी त्याची अवस्था होते। त्यानंतर मात्र आता जेव्हा अर्णव हा ठरवतो, तो रात्रभर विचार करतो की काही झाले तरी आता ईश्वरीचं आयुष्य वाचवायला हवे आणि आता अर्णव हे सर्व काही मामाला सांगतो। अविनाश मामाला आता घरी आल्यानंतर सर्व सांगितल्यानंतर अविनाश मामाला तर धक्काच बसतो। आता अविनाश मामा म्हणतो की अर्णव, यातून आपल्याला काहीतरी मार्ग काढावा लागेल आणि आता घाईने मात्र जे लग्न आता ठरलेलं आहे तर ते लग्न मोडावे लागेल, म्हणजे लावण्याशी तुला लग्न नाही करावे लागणार, तुला ईश्वरीशी लग्न करावे लागेल। तेव्हा आता अर्णव म्हणतो की हो, ईश्वरीचं आणि राकेशचं तर लग्न ठरलं होतं, परंतु राकेश आता ईश्वरीला फसवतोय आणि आता त्याच्या जाळ्यातून ईश्वरीला जर वाचवायचं असेल तर मात्र आपल्याला घाईने काहीतरी निर्णय घ्यावा लागेल आणि त्यासाठी आता लावण्याचा विचार करावा लागणार नाही। अविनाश मामा म्हणतो की अरे म्हणजे अर्णव, तू कशाला लावण्याचा विचार करतो? लावण्यासुद्धा अगदी त्या राकेशसारखीच मुलगी आहे। आपण तिचा विचार जर करत बसलो तर मात्र आपल्या अंजलीच्या संसाराचा खेळ होईल आणि एकतर अंजली एकटी असती तर आपण काही केले नसते, परंतु तिच्या बाळासाठी मात्र आपल्याला हे सर्व करावे लागेल आणि त्या राकेशचं सर्व काही अगदी त्याचं जे कृत्य आहे तर ते माफ करून शेवटी त्याला या घरामध्ये आपल्या अंजलीसाठी घ्यावेच लागेल। त्यानंतर मात्र आता म्हणजे अर्णव हा ईश्वरीला फोन करतो। ईश्वरीला म्हणत असतो की हे बघ ईश्वरी, मला तुला काही राकेशबद्दल सांगायचं आहे आणि तू जरीही राकेशबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर तो लग्न करण्याचा निर्णय घेऊ नकोस। आता अर्णव म्हणतो की आता किती काही झाले तर ईश्वरीला सांगायचे। आता तो ईश्वरीला बाहेर भेटायला बोलावतो
आणि तिला सगळं काही खरं सांगतो. ईश्वरी म्हणते की म्हणजे राकेशजी असे असतील आणि राकेशजी आत्तापर्यंत जे काही आपल्याला चकवा देण्याचा प्रयत्न करत होते, तर मात्र आता राकेशने जे काही केलं तर त्याचा बदला आपण घेणारच. आता मात्र तो सहन करू शकत नाही. आता ईश्वरी म्हणते की सर तुम्ही इतक्या घाईने अगदी आलात, तर मात्र तुम्ही एकदा बाबांना भेटा, बाबांना राकेशबद्दल सगळं काही खरं सांगा. तेव्हा मात्र आता ईश्वरी अर्णवला घेऊन आपल्या घरी आलेली असते. आणि आता घरी आल्यानंतर आता अर्णव आणि ईश्वरी ह्या दोघांना इतक्या रात्री एकत्र बघून संजयला भलताच राग येतो. संजय म्हणत असतो की सुप्रिया, मी तुला किती वेळी सांगितले की आता ईश्वरीचं लग्न होतं आहे, ईश्वरीचा साखरपुडा ठरलेला आहे, आणि तरीसुद्धा तू इतक्या रात्री तिला ह्या अर्णवसोबत का जाऊन दिले. तेव्हा मात्र आता अर्णव म्हणत असतो की नाही, हे बघा तुम्ही खूप घाई करतात, जे काही आहे तर ते मात्र तुम्हाला सत्य सांगायला हवे. ईश्वरी म्हणते की बाबा, काही झाले तरी आज मी तुम्हाला सत्य सांगणार आहे, कारण राकेशजीबद्दल सत्य सांगायलाच हवे. तेव्हा आता अर्णव हे राज शिर्के हे नाव ऐकल्यानंतर सुप्रिया आणि संजय या दोघांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता अर्णव सांगायला सुरुवात करतो, तर संजय त्याला विचारतो की अर्णव राजशिर्के म्हणजे, आणि आता अर्णवची पूर्ण काही ओळख आहे. तर संजय आणि सुप्रिया अर्णवला विचारतात. तेव्हा आता सत्याचा तर उलगडा होतो. संजय सुप्रियाकडे बघत असतो आणि सुप्रियाला म्हणत असतो की सुप्रिया, बघितलंस का, हा तर राजशिर्केंचा मुलगा आहे. जे साहेब होते, तू इंटरव्ह्यू देण्यासाठी ज्या साहेबांकडे गेली होती, तुझं भूतकाळातील जे काही सत्य आहे आणि ज्यामुळे तुला अगदी इतकं सहन करावे लागले, इतके लोकांचे आरोप तुला सहन करावे लागले, तर त्यांचा मुलगा हा अर्णव आहे. आता हे सत्य समोर आल्यानंतर सुप्रिया आणि संजय मात्र ह्या लग्नासाठी नकार देतात. आणि आता राकेशचं सत्य तर सांगतच राहते. आता अर्णव हा अगदी त्या राजशिर्के साहेबांचा मुलगा आहे कळल्यानंतर सुप्रियाला खूप मोठा धक्का बसतो. संजय तर या लग्नासाठी स्पष्ट नकार देतो. अर्णव म्हणतो की किती काही झाले तरी शेवटी माझ्यावर विश्वास ठेवा, आणि माझ्यावर विश्वास ठेवून मात्र तुम्ही ईश्वरीचा हात माझ्या हातात द्या. अर्णव अगदी ईश्वरीचा हात मागत असतो, परंतु आता संजयला खूप राग येतो. संजय ऐकायला तयार नसतो. संजय म्हणतो की किती काही झाले तरी ईश्वरी आणि अर्णव या दोघांचं लग्न नाही होऊ शकत. त्यासाठी भूतकाळातील एक घटना अगदी म्हणजे घडलेली आहे, तर त्या घटनेमुळे आम्ही ह्या लग्नासाठी नकार देतोय. तेव्हा मात्र आता सुप्रियाचं आयुष्य बर्बाद होता राहिले होते. जर त्यावेळेस मी सुप्रियासोबत लग्न केले नसते तर आज सुप्रियावर काय वेळ असती, तिची काय अवस्था असती. परंतु तेव्हा मी सुप्रियाला स्वीकारले, कारण तिची काही चूक नव्हती हे मला माहिती होते. आणि आज मात्र त्या जे काही नातं जोडण्यात येत आहे, म्हणजे अर्णव, तुझ्या वडिलांचं हे भूतकाळातील एक सत्य आहे, तर ते सत्य जर तुला सांगितले तर मात्र सगळं काही अगदी तुझ्या पायाखालची जमीन सरकेल. अर्णव म्हणतो की काय आहे ते सत्य मला सांगा. तेव्हा आता सुप्रिया पुढे येते. सुप्रिया म्हणते की अर्णव, अरे तुला ते सत्य ऐकून काय करायचे, जे झाले ते झाले, परंतु आता जे कोणी केलेले आहे तर त्याच्या पापाची शिक्षा त्याला मिळायला हवी. कारण सुप्रियाने अजून वल्लरीला काही बघितलेले नसते, परंतु आता लवकरच वल्लरी जेव्हा सुप्रियाच्या समोर येते तेव्हा मात्र आता वल्लरीचा जो काही आता खरा चेहरा आहे, अर्णवच्या आईला आणि वडिलांना वेगळं करण्याचा प्लॅन जो आहे तर तो वल्लरीचा आहे. कारण आता वल्लरी आता लवकरच ही सुप्रिया समोर येऊन आता सुप्रिया मात्र सत्याचा उलगडा करणार असते. परंतु त्या अगोदर मात्र आता अर्णव आणि ईश्वरी यांना लग्नासाठी जो विरोध केलेला आहे तर ते आता म्हणजे पळून जाणार असतात. अर्णव ईश्वरीला अगदी पळून नेणार असतो आणि तिच्यासोबत आता हे लग्न अगदी थाटामाटात तो करणार असतो. परंतु आता जे लग्न आहे तर ते लग्न अगदी लावण्याशी ठरलेलं होतं, आणि तरीसुद्धा आता ईश्वरीशी याने हे लग्न केले हे मात्र आता आजीला सहन होत नाही. आजी मात्र आता ईश्वरीचा रागराग करत असते. परंतु अंजली प्रत्येक हक्क आहे आणि प्रत्येक जे काही कर्तव्य आहे तर ते कर्तव्य पार पाडत असते. ईश्वरी आता आपल्या चिंटूसाठी योग्य आहे हे मात्र आता अंजलीला माहिती असते, म्हणून ती घाईने आता या लग्नासाठी परवानगी देते.
परंतु लावण्याशी अर्णवने का लग्न मोडले असेल याचा सर्वांना प्रश्न पडतो। राकेश तर अगदी नराधामासारखा उभा असतो, त्याला काही घेणे नसते। तो रागाने आता इकडे राजेशकडे पाहत असतो आणि राकेशचं जे काही कारस्थान आहे, प्लॅनिंग आहे, तर ते सर्व प्लॅनिंग मात्र सुरू असतात। परंतु आता जे सुप्रियाच्या म्हणजे सत्याने मात्र अर्णवसमोर जे सत्य आलेले असते, कारण आता सुप्रिया म्हणते की अर्णव हे फक्त तुझ्या भूतकाळातील एक घटना होती। तुझे आई वडील हे कशाने गेले तेव्हा आता जेव्हा वडिलांचं नाव घेतले जाते तर तेव्हा मात्र आता सुप्रिया जेव्हा त्या अर्णवच्या वडिलांचं नाव घेते तर अर्णवला भलताच राग येतो। अर्णव म्हणतो की त्या माणसाचं नावसुद्धा माझ्यासमोर घेऊ नका, कारण हे जे काही झालेले आहे, माझ्यापासून माझी आई दूर गेली त्याचं कारण म्हणजे माझे वडील। त्यांनी जे काही आता लहानपणी आम्ही लहान होतो आणि त्यांचे जे काही अगदी बाह्य संबंध होते, त्यांनी जे काही कारस्थान करून माझ्या आईला जी काही तिच्यावर वेळ आली फाशी घेण्याची, तर आता मी पोरका झालो तर माझ्या वडिलांमुळे, त्यामुळे आता तेव्हापासून मी माझ्या वडिलांचं नाव काही घेत नाही। तेव्हा आता सुप्रिया सर्व काही सत्याचा उलगडा अर्णवला करणार असते। अर्णवला म्हणते की हे बघ अर्णव, तुझा खूप मोठा गैरसमज होतो। अरे तुझे वडील कधीही असे नव्हते, एक चांगले अगदी ते म्हणजे कधी न म्हणजे कोणत्याही स्त्रीकडे असे बघणारे नव्हते। माझी फक्त इंटरव्ह्यू देण्यासाठी मी त्यांच्याकडे आले होते आणि मला बळजबरीने इंटरव्ह्यू देण्यासाठी एक जी बाई होती त्या बाईने ही सर्व कारस्थान केले आणि जेव्हा ती बाई माझ्यासमोर येईल तेव्हा मात्र तिचा चेहरा मी ओळखेल। अर्णव, तू तुझ्या वडिलांच्या बाबतीत जो काही चुकीचा विचार करतोय तो चुकीचा आहे, तू असं विचार करू नकोस, कारण ते निर्दोष होते, त्यांची काही चूक नव्हती आणि त्यांना काहीतरी गुंगीचं औषध देण्यात आले होते आणि ते गुंगीचे औषध देऊन मात्र त्यांना अगदी चक्कर आल्यासारखं त्यांना होत होते। मी फक्त त्यांना अगदी इंटरव्ह्यूला गेले तर पाणी देण्याचं म्हणजे ग्लास पुढे केला होता आणि त्यांना चक्कर येते म्हणून मी फक्त त्यांना धरले होते, बाकी आमच्यात कोणतेही संबंध नव्हते। परंतु हे जे कारस्थान घडून आणले तर त्यात एक बाई होती आणि ती बाई लवकरच माझ्यासमोर येईलच असे, आणि तुझा जो गैरसमज झालेला आहे तर अर्णव तो गैरसमज दूर कर। तुझे जे काही वडील होते ते कधीही असे नव्हते। अर्णवला आता हे सत्य समजल्यानंतर मात्र अर्णव हा सुप्रियाला म्हणतो की हे बघा काकू, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि त्या राकेशसोबत ईश्वरीचं लग्न लावून देऊ नका, कारण राकेश कोणत्या वृत्तीचा आहे हे जर मी तुम्हाला सांगितले तर मात्र एक खूप मोठा सत्याचा उलगडा होईल। माझ्या बहिणीचा आज संसार वाचवण्यासाठी मी तुमच्या ईश्वरीचा हात मागत आहे। परंतु संजय काही ऐकायला तयार नसतो। संजय आता राकेश इतका चांगला मुलगा आहे आणि राकेशबरोबर ईश्वरीचं लग्न ठरलेलं आहे आणि तरीसुद्धा तुम्ही का इतका रागराग म्हणजे राकेशचा करतात। तेव्हा आता अर्णव मात्र राकेशबद्दल म्हणजे आपल्या बहिणीच्या नवऱ्याबद्दल काही सांगायला तयार नसतो। तो फक्त म्हणत असतो की ईश्वरी आणि राकेश या दोघांचं लग्न करून तुम्ही ईश्वरीचं आयुष्य बर्बाद करू नका। आता जे सत्य घडलेले आहे ते काही सांगायला अर्णव तयार नसतो आणि शेवटी मात्र आता संजय समोर आता ह्या राकेशचं जेव्हा ह्या नराधमाचं सत्य येते तेव्हा मात्र आता सत्याचा उलगडा होऊन ईश्वरी आणि अर्णव एकमेकांबरोबर पळून कसे लग्न करतात आणि ह्या राकेशला आता पुन्हा अर्णव कसा धडा शिकवतो, कारण शलाकाला जे काही मारण्याचं सत्य आहे तर ते सत्य लवकरच आता अर्णव समोर येते। म्हणजे आता ईश्वरीला तर फसवतो परंतु शलाकाला सुद्धा ह्या नराधमाने फसवले होते, तिच्या आयुष्याचं वाटोळे ह्या नराधमाने केले होते, हे सत्य मात्र लवकरच आता म्हणजे अर्णव समोर येणार असते आणि सत्याचा उलगडा होत राकेशला त्याच्या पापाची शिक्षा तर मिळणार असते। तेव्हा मित्रांनो, आता अंजलीसमोर ह्या राकेश नराधमाचा खरा चेहरा कसा येतो हे बघणं आता खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका। धन्यवाद।